राजापेठ पोलिसांनी एका अत्यंत संवेदनशील प्रकरणात तत्परता दाखवत एका नागरिकाचे गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे सोने शोधून काढून त्यांना परत केले आहे। फिर्यादी गजानन वर्धे हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी हैदराबादला गेले होते। परत येताना प्रवासात त्यांच्या पत्नीचे निधन झाले। घरी पोहोचल्यावर त्यांना समजले की त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी सोबत नेलेले 150 ग्रॅम वजनाचे सोने, किंमत 25 लाख रुपये असलेली लाल रंगाची बॅग हरवली आहे। त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंदवली। तक्रार मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तपास पथकाला हैदराबाद आणि आदिलाबादला रवाना केले। पोलिसांनी हैदराबाद ते आदिलाबाद दरम्यानच्या 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। या अथक परिश्रमानंतर आदिलाबाद येथील एका हॉटेलमध्ये ही बॅग मिळून आली। ही कामगिरी अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पोलिसांच्या या तत्परतेमुळे फिर्यादीला त्यांचे गहाळ झालेले सोने आणि महत्त्वाचे कागदपत्रे परत मिळाली आहेत। तक्रारदार गजानन अंबर वर्धे हे साईनगर या ठिकाणी राहतात। ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी सिनियर क्लार्क म्हणून काम करतात। त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं। परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले। पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तिथं दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले। अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती। ते सगळं गाडीत नसल्याचं ते त्यांना आढळलं। नुकताच पत्नीचा मृत्यू आणि त्यातून ही 20-25 लाख रुपये सोन्याचे दागिने गहाळ होणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या दुःखात ते पोलीस स्टेशन राजापेठ येथे पोहोचले। राजापेठ येथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही धीर दिला, सर्व हकीकत ऐकून घेतली। माननीय पोलीस आयुक्त सरांना ही सगळं हकीकत सांगितली। सरांनी ठाम भूमिका घेतली की आपल्याला सर्वतोपरी त्यांना मदत करून त्यांचे दागिने मिळून द्यायचे आहेत। किंबहुना त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नीवाले आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा दावा होता। तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं। सतत 30 तास प्रवास करून टीमने वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले। सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत। जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले। दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।